केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री यांचे शेवगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी जात असताना नेवासा फाटा येथे रिपब्लिकन पक्ष, आठवले गट व स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले। स्वागतानंतर त्यांनी काही वेळ नेवासा फाटा येथे थांबून कार्यकर्त्यांसमवेत चहाचा आस्वाद घेतला। त्यानंतर त्यांनी सर्वांचे आभार मानत शेवगावकडे प्रस्थान केले। या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून स्वागत सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, आरपीआय तालुका अध्यक्ष सुशीलभाऊ धायजे, जिल्हा सरचिटणीस संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली वाहतुकीसाठी सुरळीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब तरी ते शेवगाव येथे बाबासाहेबांच्या मूर्तीच्या अनावरणासाठी जाणार आहेत, तरी आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। बाबासाहेबांच्या मूर्तीच्या प्रतिमेच्या अनावरणासाठी जाणार आहे शेवगाव येथे, काय सांगाल? त्या ठिकाणी शेवगाव येथे बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभा करायचा आहे। त्या जागेचं भूमिपूजन करण्याकरता आठवले साहेब शेवगाव येथे जाणार आहेत। तरी इथं नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे काही दिवसापूर्वी बाबासाहेबांचा पुतळा बसवला होता, तरी तो पुतळा तिथून हटविण्यात आला आहे। तर त्या बाबतीत आपण काय सांगाल सर? त्या विषय प्रॉब्लेम झालाय, परवानगी भेटून आम्ही ते करणार आहोत। केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री यांच्या नेवासा फाटा दौऱ्यादरम्यान तेलकुडगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यात आल्याच्या प्रकरणावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला। मात्र या प्रश्नावर मंत्र्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही। दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी शासकीय परवानगी मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुन्हा उभारण्यात येईल असे सांगितले। मात्र तेलकुड गावातील या संवेदनशील घटनेची माहिती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आधीपासून असतानाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यापर्यंत ही बाब पोहोचविण्यात आली नव्हती का, असा सवाल उपस्थित होत आहे। सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री जिल्ह्यात आले असताना आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय त्यांच्या निदर्शनास का आणला गेला नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणामुळे स्थानिक रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता पक्ष नेतृत्व याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।